काय रे? काही समजत नाही कुठले प्रश्न करू? इंग्रजी इयत्ता 7वीचा पेपर जो तुमचा होणार आहे, त्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही, ते मी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला काय ओरल सेक्शन असणार आहे तुम्हाला, ठीक आहे. 5 मार्कासाठी तुमची ओरल असणार आहे, तोंडी परीक्षा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही सिंपल क्वेश्चन विचारले जातील, ते तुम्ही त्यांची उत्तरं देऊ शकता. त्यानंतर असे काही पोएम्स वगैरे देतील, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. सेम टू सेम अशाच पोएम तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला भेटतील. त्यानंतर काही असे चार्ट्स असतील. तुम्ही बघू शकता आपल्याला इथे ट्रू अँड फॉल्स विचारलं आहे, ठीक आहे. तर ट्रू म्हणजे काय? बरोबर, आणि फॉल्स म्हणजे काही चुकीचं, हे लक्षात ठेवा, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं आहे मॅच द ॲक्टिव्हिटीज अँड मामा अँड बेबी पांगोलिन, ठीक आहे. यांच्या काय करायचं, आपल्याला जोडे लावायचे 4 मार्कासाठी. बेबी वॉज लेझी, मामा रिमाइंडेड हिम, बेबी कन्फ्यूज अगेन, अशा काही इथे आपल्याला ती जोड्या लावायच्या, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. अशीच तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला भेटतील इयत्ता 7वी, ठीक आहे. जो इंग्लिशचा पेपर होणार आहे पॅटचा, सेम टू सेम असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन प्रश्नपत्रिका मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, काही टेन्शन घेऊ नका. ज्यांना इंग्लिश समजत नाही, आपले काही स्टुडंट आहेत इयत्ता 7वीमधले, त्यांना इंग्लिश समजत नाही, वाचता येते, बोलता येत नाही, पण थोडी समजते, पण प्रॉपर नाही समजत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी एक टिप्स देतो की तुम्ही काय करू शकता. तुम्ही असं करू शकता की तुमच्या बाजूला, तुमच्या पुढे मागे कोणी तुमचा फ्रेंड्स वगैरे असेल, त्याच्याशी चांगली फ्रेंडशिप करा, त्याच्याशी चांगलं बोला. आणि तुम्ही असे ट्रू अँड फॉल्स, फिल इन द ब्लँक्स किंवा हे मॅच द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज असतात ना, आपल्याला जोड्या लावा, ते प्रश्न आपण इझिली विचारून करू शकतो. 2-2, 4-4 मार्क घेऊन आपण इझिली पास होऊ शकतो, ज्यांना फक्त पास व्हायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पिक आउट अपोजिट वर्ड्स, ठीक आहे. पॅसेजमधून आपल्याला काय करायचं आहे, अपोजिट वर्ड म्हणजे लूजचं टाईट, शॉर्ट लॉंग, ठीक आहे. नॅरो वाईड, पुल पुश, असे जे आपल्याला अपोजिट वर्ड म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द, ते आपल्याला या पॅसेजमधून शोधून लिहायचे होते. त्याच्यानंतर बघू शकता की कंप्लीट द फॉलोइंग, आपल्याला काय सांगितलं की जे गाळलेली जागा आहे ती भरायची आपल्याला. वेन द चिल्ड से नो टू समथिंग इट इज बिगिन स्ट्रबन, ठीक आहे. असे काही प्रश्न तुम्हाला येतील, ते तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो. आपण बघू शकता की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि अशाच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता द पोयम शो हाऊ द सम बिहेवियर इज जज डिफरंटली व्हेन डन बाय अ चाइल्ड वर्सेस अँड अडल्ट, ठीक आहे. असे काही प्रश्न येतील तुमच्यासाठी. राईट टू पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स, आपल्याला काय करायचे, रायमिंग वर्ड्स लिहायचे. केअरलेस, हेल्पलेस, लेझी, क्रेझी, ठीक आहे. असे जे रायमिंग वर्ड्स लिहायचे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की रीड इज हेडलाईन अँड इट्स सोर्स अँड राईट वेदर इट रिलेबल अँड अनरिलेबल, आपल्याला काय लिहायचे, रिलेबल आणि अनरिलेबल. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. जसं की इथं दिलेलं आहे, सायंटिस्ट फाइंड वॉटर ऑन मार्स, हे रिलेटेबल आहे. आपण तिथे मार्सवर आपण पाणी शोधू शकतो. पण जर इटिंग चॉकलेट डेली मेक युअर लाईफ 100 years, हे अनरिलेबल आहे. म्हणजे ते पॉसिबल नाही. चॉकलेट खाऊन थोडी ना आपण 100 वर्ष जगू शकतो. असे तुम्हाला काही प्रश्न विचारतील विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. हे एकदा स्टॉप करून तुम्ही तुमच्या पद्धतीने याला रीड करा प्रॉपरली, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो, खरंच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जो सबस्क्राईब करतो
त्याला पैकीच्या पैकी मार्क नक्की भेटतात. कारण तुम्ही बघितलं असेल काही पोरं कमेंट करतात की थँक्यू सर, कारण ते प्रॉपरली सपोर्ट करतात. तर मी त्यांना पर्सनली त्यांना PDF वगैरे सेंड करतो. तुम्ही जर सपोर्ट दिला तर तुम्हाला पण त्या PDF किंवा IMP क्वेश्चन पेपर मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. नेक्स्ट प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर इन्स्ट्रक्शन. दे आर सिंगिंग. आपल्याला काय करायचं, हे चेंज करून पास्टमध्ये कन्वर्ट करायचे. दे वेर सिंगिंग. आय हॅड इटन अ मँगो. चेंज हे प्रेझेंटमध्ये आपल्याला हे वाक्य दिले ते कन्वर्ट करायचं. आय हॅव इटन अ मँगो. ठीक आहे. असे काही प्रश्न आहेत ते इझिली आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी मित्रांनो, काही टेन्शन घेऊ नका, पेपर इझी येतो. फक्त आपण त्या लेवलचं स्टडी करत नाही. पेपर त्याच्या लेवलवर आपल्या माइंडच्या रिलेटेड येतो, म्हणजे आपल्या बुक्सच्या रिलेटेडच येतो. पण आपण तेवढं स्टडी करत नाही किंवा आपण तेवढं करत नाही. फक्त पुस्तक घेऊन बसणं आणि बघत बसणं याच्यात हे नाही करायचं आपल्याला. ठीक आहे. ते पुस्तक घेऊन आपल्याला प्रॉपरली स्टडी करायचं, वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे. येत नसेल यूट्यूबवर जाण्यापेक्षा तुम्ही स्वतः सर्च करू शकता. कुठला वर्ड्स येत नाही किंवा तुमच्याकडे गाईड्स वगैरे असतील त्याच्यात मराठी मीनिंग दिलेले असतात. तर आपण ते समजून घेऊन आपण आत्ताच आपलं माइंड चांगल्या लेवलवर घेऊन गेलो तर नंतर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, मस्त अभ्यास करा, काही टेन्शन घेऊ नका. आणि काय समजत नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये बोला, विचारा मला काय पण, मी तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तर देईल. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनल नवीन आत्ताच ओपन केलं आहे. आपल्याला खूप चांगल्या लेवलवर घेऊन जायचं आहे. कारण अशाच नवीन ॲक्टिव्हिटीज जे पण तुम्हाला स्टडी रिलेटेड मटेरियल हवं असतं ते इझिली फ्रीमध्ये मी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करेल. तुम्ही फक्त एकच करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर सपोर्ट दाखवला तर मी चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला मग सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. हाच पेपर येईल, टेन्शन घेऊ नका. फक्त काही क्वेश्चन मागे पुढे होतील, पण ह्याच बेसवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे. भेटूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न बघूया. आयडेंटिफाय सब्जेक्ट अँड प्रेडिकेट फ्रॉम द गिवन सेंटेन्स. आय हॅव क्लोज द विंडो. तर सब्जेक्ट काय आय आणि प्रेडिकेट काय हॅव क्लोज द विंडो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं, अंडरलाईन वर्ब फॉलोइंग सेंटेन्स ट्रान्झिटिव्ह. आणि आपण बघू शकतो गो द युअर प्लेस. तर हे काय ट्रान्झिटिव्ह आहे. फॉलो ट्रॅफिक रूल्स. काय करायचे आपण, फॉलो करायचे. तर काय ट्रान्झिटिव्ह, हे पण सेम. ठीक आहे. नंतर काय दिलं आहे की आपल्याला इनडायरेक्ट फॉलोइंग सेंटेन्स डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आपल्याला लिहायचं आहे. डायरेक्ट सब्जेक्ट पेन्सिल, जसं की राघव गेव मी अ पेन्सिल. गेव. ठीक आहे. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट अ पेन्सिल, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी. त्यानंतर आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो, असे काही चार्ट्स आपल्याला दिले जातील आणि डज आणि डोंट आपल्याला इथे लिहायला लागतील. ठीक आहे. ते तुम्ही तुमच्या भाषेत नॉर्मली लिहू शकता. एवढं काही नाही की परफेक्ट आलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या शब्दात जे पण तुम्हाला लिहिता येते ते तुम्ही इथे लिहायचं. ठीक आहे. हे काय 5-6 पॉईंट आपल्याला इथे दिलेले आहेत, ते तुम्ही चांगल्या प्रकारे बघा. नंतरचं काही प्रश्न दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. द गोल्डन एग्स. ते आपल्याला हे एक चार्ट दिलं आहे, एक पॅसेज दिलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय येईल ते आपण स्वतः तिथे फिल करायचं. ठीक आहे. जसं की हेन. नंतर बघू शकता काय प्रश्न दिले जातील ते आपल्याला काय करायचं, आपल्या भाषेमध्ये लिहायचे. ठीक आहे. काही वर्ड्स दिले जातील त्यांचं मराठीमध्ये मिनिंग लिहायचं. त्याच्यानंतर काही सेंटेन्स दिले जातील ते आपल्याला मराठीत लिहायचे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ चांगला बघा आणि परत बघा.